रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा हा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 येवोनी संसारी मी तो एक जाणे हरी मी तो एक जाणे हरी मी तो एक जाणे हरी येवोनी संसारी मी तो एक जाणे हरी मी तो एक जाणे हरी मी तो एक जाणे
जाणे हरी मी तो एक जाणे हरी नित्य जात से गोविंदा नित्य जात से गोविंदा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ काम क्रोध लोभ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ अवघा माझा पंढरीनाथ जात से गोविंदा कामने एक धनी विठ्ठल मी सेवक धनी विठ्ठल मी सेवक नित्य जात से गोविंदा नित्य जात से गोविंदा विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय
नेने अनेक काही धंदा नेने अनेक काही धंदा विठ्ठल 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 हे होनी संसारी मी तो एक जाणे हरी नेने अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ नेने अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक नेने अनिक काही धंदा नित्य ध्यात से गोविंदा विठ्ठल विठ्ठल कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो तुम
श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु संत श्रेष्ठ शिरोमणी श्रीमंत तुकोबराय चैतन्य महाराज आणि या आपल्या दिव्य अभंग संहितेतून भगवंताच्या चरणी असणारा एकविध भाव प्रगट करतात. विठ्ठल उपासना करीत असताना, आराधना करीत असताना, भक्ती करीत असताना ज्या आराध्याची आपण उपासना करतो, ज्याची भक्ती करतो, त्याच्या ठाई मोठा एकविध भाव असावा लागतो. आता उपासने करणारे भाव खातात हा भाग निराळा, परंतु उपासना करीत असताना त्या भगवंताच्या ठाई मोठा एकविध भाव असावा, प्रेम भाव असावा, निष्ठा असावी, दृढ विश्वास असावा, तर त्या भगवान परमात्म्याची कृपा संपादित होत असती. तो परमात्मा कृपा करीत असतात. या संबंध गोष्टीचा उजगरा व्हावा आणि त्या ठिकाणी प्रत्येक मनुष्य जीवाने त्या मार्गावर चालवं, याकरिता या दिव्य अभंग संहितेतून तुकोबरायांनी हा अभंग प्रपंच केलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांच्या दिव्य गाथेतील सर्वांच्याच माहितीत असणारा असा हा 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबरायांचे अभंग हे अभंग नाही, ते अभंग आहेत यामध्ये संदेह नाही, परंतु तुकोबरायांचे अभंग फक्त अभंगापुरते मर्यादित न राहता ते परब्रह्म स्वरूप आहे, देव स्वरूप आहे. तुका म्हणे पहा शब्दची हा देव. अभंगातील प्रत्येक शब्द परब्रह्म स्वरूप आहे, देव स्वरूप आहेत. म्हणून त्या अभंगाची चाड अखंड आपल्या जीवनाशी बांधणारा हा अभंग झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल तुकोबरायांच्या अभंगाचं सामर्थ्यच आहे. अभंग हे अभंग आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत. तुकोबरायांचे अभंग धन स्वरूप आहेत. आम्हा घरी धन शब्दांची रत्ने. तुकोबरायांकडे जे जे साधक आहेत, याचक आहेत, जगद्गुरु तुकोबराय प्रसाद म्हणून त्यांना लाडू बर्फी देत नसत, अभंगच द्यायचे. एवढाच नव्हे तर शब्द वाटू धन जलोका, ते शब्द रूपी धन जगद्गुरु तुकोबरायांनी जे जे त्यांच्याकडे आले त्यांच्याकडे त्यांना त्या ठिकाणी देऊ केलं. आज त्या धनरूपी शब्दांवर आपण किती धन कमावतो याचा अंदाज करा की तुकोबरायांचे अभंग किती धनसंपदा पूर्ण आहे. मग तुकोबरायांचे अभंग फक्त अभंग नाहीत, तर ते अभंग आहेत, परब्रह्म स्वरूप आहेत, धन स्वरूप आहेत आणि अनुभव स्वरूप आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये जे जे अनुभव घेतले ते अनुभव ते या जगा देतसे माझा पहा अनुभव. अनुभवे आले अंगा ते या जगा देतसे. ते अनुभव अभंगाच्या माध्यमातून या विश्वाच्या कल्याणाकरिता तुकोबरायांनी आपल्या पुढ्यात मांडलेले आहेत. मी सांगून गेलो की तुकोबरायांचे अभंग हे धनस्वरूप आहेत. तुकोबरायांच्या जीवनामध्ये दोन्हीही प्रकारची धन होती, एक परमार्थिक धन, एक प्रापंचिक धन. विशेष असं आहे की दोन्हीही धन तुकोबरायांच्या जीवनामध्ये बुडवली गेली. परमार्थिक धन देखील बुडवलं गेलं आणि प्रापंचिक धन देखील बुडवलं गेलं. आपल्या जीवनचरित्रातून संत महात्मे एक उत्तम उदाहरण आपल्या समोर मांडत असतात की त्या उदाहरणातून कुठेतरी आपण शिकावं, आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणावं की जेणेकरून आपलं जीवन कृतार्थ होईल, धन्य होईल, आपल्या जन्माचं सार्थक होईल. याकरिता संत चरित्र असतं, याकरिता संत महात्म्यांच्या जीवनचरित्राकडे आपण त्या दृष्टीने पाहणं आवश्यक आहे. दोन्हीही धन बुडवली गेली. दुष्काळ पडला, अन्न करता लोक मरू लागले. जगद्गुरु तुकोबरायांनी त्या दुष्काळामध्ये गोरगरिबांना रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता
रोजगार हमी योजना आणली महाराज. महाराष्ट्राला रोजगार हमी योजना नवीन नाही, तुकोबऱ्यांपासूनच आहे ती. देवाचे देऊळ होते जे भंगले, चित्तासे आले करावे ते. पंढरीनाथाचं देवळाचं पुनर्निर्माणाचं काम जगद्गुरु तुकोबऱ्यांनी सुरुवात केलं. दुष्काळामध्ये कवडी कोण कोणाला देणार नाही, कारण का परिस्थितीच कवडी मोल झालेली असते. तुकोबऱ्यांनी त्या दुष्काळामध्ये यावरून तुकोबऱ्यांच्या घरी व्यावहारिक धन किती असेल याचा अंदाज करा. घराण्यामध्ये सावकारकी चालत आलेली. त्या काळी सारा गोळा करण्याचा, टॅक्स गोळा करण्याचा, कर गोळा करण्याचा अधिकार जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या घराण्यामध्ये होता. लहान सहानांचा सोडा, थोरा मोठ्यांनी देखील जगद्गुरु तुकोबऱ्यांकडून कर्ज घेतलेली. तुकोबऱ्यांनी विचार केला, आता एवढा भयानक दुष्काळ पडलेला आहे आणि ही मंडळी कर्जफेड कशी करणार, यांना त्रास देणं योग्य नाही. जेवढी काही कर्ज खतं होती तेवढी इंद्रायणीच्या डोहात जगद्गुरु तुकोबऱ्यांनी बुडवली. हे तुकोबऱ्यांचं प्रापंचिक धन की जे इंद्रायणीच्या डोहात त्या ठिकाणी बुडवलं गेलं. त्यानंतर तुकोबऱ्यांचं परमार्थिक धन, ज्या विश्वाच्या कल्याणाकरिता रक्ताचं पाणी करून जे दिव्यत्व निर्माण केलं, तो अभंगाचा गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवावा लागला. आता अनुष्ठान केलं, सायास केला, परिश्रम घेतले, 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग केला. प्रापंचिक धनाकरिता नव्हे, परमार्थिक धनाकरिता. आज जे आपण आनंदाचे लाडू खातो, मग ते चिंतनाचे असो किंवा प्रसादाचे असो, काहींना चिंतन हेच प्रसाद आहे. काहींना प्रसाद घेऊन देखील नाक मुरडतात. मोठी गंमत आहे. जे आनंदाचे लाडू आपण सेवन करतो, ही कृपा जगद्गुरु तुकोबऱ्यांची आहे. सायास कोणत्या धनाकरिता असावा, हे उत्तम उदाहरण तुकोबऱ्यांनी आपल्या जीवनचरित्रातून आपल्या समोर मांडलेलं आहे. 13 दिवस अन्न पाण्याचा त्याग करून गाथेचं रक्षण केलं. रागवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे नव्हे बर का, तैसे तुकोबाने अभंग रक्षिले. तद्वत त्या न्यायाने, त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबऱ्यांनी या विश्वाच्या कल्याणाकरिता त्या अभंगाचं रक्षण केलं आणि पुन्हा जशाच्या तसा तो गाथा कुठल्याही प्रकारचे राईट्स न ठेवता आपल्या सुपूर्द केले. आज एखाद्या कवीने, लेखकाने 4 ओळी जरी लिहिले तरी त्या 4 ओळीचे अधिकार तो स्वतःकडे घेतो. तुकोबऱ्यांनी असं कुठेही नमूद केलं नाही की गाथेवर भजन करणारे किंवा कीर्तन करणारे वगैरे याचे अधिकार माझ्याकडे आहेत. तसं असतं तर आम्हाला खूप चांगले दिवस आले असते. कुठल्याही प्रकारचा अधिकार ठेवला नाही. हे संतांचं लक्षण आहे. पूर्णतः जीवन ज्यांचं परोपकारी असतं अशा व्यक्तिमत्वाला संत म्हणून संबोधलं जातं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारे येते उपकारासाठी, Yeah.
आपुलकी आले तर रजा वैकुंठी उपकारासाठी येते उपकारासाठी आले गरजा वैकुंठी. म्हणून संत महात्म्यांचं येणं ही परोपकाराकरिता आणि जाणं ही परोपकाराकरिता. जेवढा साया संत महात्म्यांनी केला तो आपल्याकरिता केला. कशाकरिता? बुडता ही जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. आपल्या अंतकरणामध्ये एखाद्या विषयी कळवळा निर्माण होणं हे महत् भाग्याचं लक्षण आहे महाराज. सहज एखाद्या विषयी तळमळ वाटणे कळवळा वाटणे हे सोपं नव्हे. त्याकरिता अंतकरणामध्ये प्रेम असावं लागतं, जिव्हाळा असावा लागतो, आपुलकी असावी लागती, करुणा असावी लागती, दया असावी लागती, निस्वार्थ भावना असावी लागते. एखादा जरी मनुष्य एखाद्याला सहकार्य करीत असतो त्याच्या मागे त्याची काहीतरी भूमिका असते की आपण आज याला सहकार्य केल्यानंतर उद्या काहीतरी याच्याकडून आपल्याला प्राप्त करता येईल. परंतु संतांचं असं नाही. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविना प्रीती. कोणत्याही लाभाविना प्रीती करणारे, त्यांच्याकरिता प्रयास करणारे, त्यांच्याकरिता देह झिजवणार असं एक उत्तुंग व्यक्तिमत्व हे फक्त आणि फक्त संत महात्मे. विठ्ठल मग या संबंध गोष्टींचा विचार करता मनुष्याच्या कल्याणाकरिता एक उत्तम मार्ग जगद्गुरु तुकोबरायांनी दर्शवला की त्या भगवंताची आराधना करणे की जेणेकरून त्या भगवान परमात्म्याच्या नामाच्या कृपेने त्याच्या सामर्थ्याने आपलं जीवन कृतार्थ होईल, आपल्या जन्माचं सार्थक होईल. भगवान पंढरीनाथाचं एकदा जरी दर्शन झालं तरी जन्माचं सार्थक आहे. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील या. एकदा जरी पाहिलं तरी जन्माचं सार्थक आहे. आपण किती वेळा गेलो पंढरीला, देऊला किती वेळा गेलो, आळंदीला किती वेळा गेलो. मग आपल्या जन्माचं सार्थक का होत नाही यावर आपण विचार करू नये. आपुली आपण करा सोडवण. आपुला विचार आपणच केला पाहिजे की आपल्या जन्माचं सार्थक का होत नाही. जिथं जगद्गुरु तुकोबराय सांगतात की एकदाच त्या विठ्ठल परमात्म्याला पाहिल्याबरोबर आपल्या जन्माचं सार्थक होत आहे. मग आपल्या तो वाऱ्यावर वाऱ्या, काहींच्या वाऱ्या करता करता वारं यायला लागलं तरी जन्माचं सार्थक का नाही. त्या भगवंताची वारी करीत असताना, त्याला पाहत असताना, त्याचं दर्शन घेत असताना, त्याची भक्ती करीत असताना अंतकरणामध्ये प्रेमाचा ओलावा असावा की नाही. देव भावाचा भुकेला काही न लगे एक भावाची कारण. म्हणून जगद्गुरु म्हणतात करावी ते पूजा मनेची उत्तम. सर्व भावे देवासी, सर्व भावाने त्या भगवान परमात्म्याला शरण जावं. अहो त्याला देखील शाश्वती वाटली पाहिजे, त्याला देखील खात्री वाटली पाहिजे की हा कार्यकर्ता आपल्याच पक्षाचा आहे. त्याला देखील वाटलं पाहिजे की हा भक्त देहावर उदार आहे. देवाचा ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी. जे देहा संबंधी ज्यांची आसक्ती संपुष्टात येते, देहावर जे उदार होतात, अवस्था ज्यांची उदास होते, महाराज त्यांना भगवंताकडे जावं लागत नाही, देवच त्यांच्या मागे धावत येतात. उदासीनाच्या लागे तुका म्हणे धावे मागे. नाही का? मग त्या आशयाने त्याची सेवा करा. त्याला जाणीव होऊ द्या की बाबा तुझ्याविषयी आमच्या अंतकरणामध्ये मोठा प्रेम भाव आहे. तो त्याचाच भुकेला आहे ना. तोर प्रेमाचा
प्रेमाचा भुकेला, त्या प्रेमापुढे फके मारी कोरडेची. एखाद्यावर प्रेम असावं आपलं महाराज, अगदी जीवापाड प्रेम असावं. एखाद्यावर म्हटले बरं का, उग शब्दाचा विपर्यास करू नका, ऐकताना बारीक ऐकावं. आणि त्या मनुष्याकडे जर आपण गेलो, पाहुणचार करण्याची पद्धत आहे आपल्याकडे नाही का, अतिथी देवो भव. म्हणजे अतिथीवर आलेला बरं का, रोज येणाऱ्याला अतिथी म्हणू नये. आणि आल्याबरोबर आपण पाहुणचार करतो नाही का. मग एखाद्या जर सद्गृहस्थाने आपण गेल्यानंतर आपल्याला जर प्लेटमध्ये जर कोरडे पोहे दिले तर आपण सेवन करू का? परंतु त्या भक्ती प्रेमा पुढे भगवान परमात्म्याने पोहे नव्हे महाराज, पोहे चाळल्यानंतर त्या चाळणीतून खाली जी पोह्याची कणी पडते की ज्याचा उपयोग आज तागायत आपण देखील कोणी केलेला नाही, ती कणी सुदाम देवांना भिक्षेमध्ये प्राप्त झालेली. 18 विश्व दारिद्र्य, सुदामा ब्राह्मण दुःखे दरिद्री पिढीला, अशी अवस्था सुदाम देवांची. भिक्षेमध्ये ती पोह्याची कणी प्राप्त झालेली आणि तीच भगवंताच्या भेटीकरिता घेऊन गेली. रिक्त असताना कसं जावं? संत महात्म्यांकडे जात असताना, भगवंताच्या दर्शनाकडे जात असताना किंवा श्री गुरूंकडे जात असताना रिक्त असताना त्या ठिकाणी जाऊ नये. आता काही सद्गुरू गुरुवारी असे आहेत की गेल्यानंतर आपल्यालाच मोकळे करून पाठवतात, तो भाग निराळा. एका ठिकाणी तर असा प्रसंग घडला, एक श्री गुरु आले आणि शिष्याने ग्लासभर म्हशीचं दूध दिलं. ते एवढं आवडलं. अहो म्हटलं काय दूध आहे म्हटलं, असं दूध. आता त्यांना कधी म्हशीचं दूध माहितीच नव्हतं. दूध माहिती होतं ते पिशवीतलं माहिती होतं. म्हटले असं दूध असतं? म्हटले हो. म्हैस पण किती समर्थ असेल म्हणले. एवढं चांगलं निरसं दूध म्हणले, तेवढी पाठवा म्हणले. रिक्त असताना जाऊ नये. भगवंताच्या भेटीकरिता गेले. भगवंताने जाणलं की सुदामा आपल्याकरिता पोहे घेऊन आलेले. जसे आहे तसे मोठ्या आवडीने सुदाम देवाकून हिसकावून घेतले. येत किंचितही त्यामध्ये भेद दर्शविला नाही. देवाचा अधिकार, देवाचं वैभव, देवाचं ऐश्वर हे काही सामान्य नाही. परंतु आपल्या सख्याला जाणीव करून दिलं नाही, तोच प्रेम भाव ठेवला. पोहे सुदाम देवाचे फके मारी कोरडेची. फक्त प्रेमाकरिता अवघा आयुष्य महाराज वाट पाहिली शबरीनी. रोज तिचा नित्यक्रम होता की ऋतुमानाप्रमाणे, ऋतुकाळाप्रमाणे जी जी फळं उत्पन्न होतील, प्राप्त होतील, ती आणावी, त्याची निवड करावी. जी तुरट आहेत, आंबट आहेत ती फेकून द्यावीत, जी खराब आहेत ती टाकून द्यावी, जी स्वादिष्ट आहेत ती त्या टोपलीमध्ये जमा करावी. आता स्वादिष्ट आहे की नाही हे कळण्याकरिता ती चाखावी लागतात. जेवढी फळं होती तेवढी चाखलेली होती, अर्थात अर्धी खाल्लेली होती. ती भगवंतानी सेवन केली. बोरे खाय बिलटीची. थोडक्यात काय न म्हणे उच्चिष्ट अथवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे. एवढा प्रेम भाव. मग त्याला त्याची जाणीव झाली पाहिजे की आपण त्याची उपासना करतो ती पूर्ण प्रेमाने. आपल्या अंतकरणामध्ये जी आर्तता आहे ती आर्तता त्याला समजली पाहिजे. ती आर्तता जर प्रबळ असेल, दृढ असेल, तर तो परमात्मा देखील आपली वाट पाहतो. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, आर्त ज्याचे मनी, ज्याचे मनी. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी, तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी. चक्रपाल
यांच्या अंतकरणामध्ये भगवंता तू एक काहीतरी ठेवा. सगळ्या कीर्तनाचं इस्कोट होतो विठ्ठल मग ती आर्तता निर्माण व्हावी, तो प्रेम भाव निर्माण व्हावा. या सर्व गोष्टी तुकोबरांनी प्रत्येकाच्या अंतकरणावर बिंबवण्यास प्रारंभ केला. हेच तर संतांचं प्रयोजन असतं. योग्य मार्गावर या समाजाला आणतात. अर्थलोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने विषय लोभी मने साधने ही बुडवली अशी स्थिती निर्माण झाली. याकरिता आम्ही वैकुंठवासी या ठिकाणी संत महात्मे अवतरित होतात. मग भगवंताविषयी प्रेमभाव असल्याशिवाय एकविध भाव असल्याशिवाय त्याची कृपा आपल्याला संपादित होणार नाही. तोच एकमेव असा आहे. त्याची उपासना का करावी तर त्याचं कारण आहे. या भवसागरातून तारून नेण्याचं सामर्थ्य फक्त त्याच्यामध्ये आहे. तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा. उनेपणा हा भगवंताच्या ठाई नसतो. तो करुणावंत आहे, दीन वत्सल आहे. बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जाण. अहो भक्तांनी हात मारल्या बरोबर भक्ता करिता त्वरित प्रगट होणारा असा एकमेव परमात्मा फक्त विठ्ठल परमात्मा आहे. म्हणून तुकोबरांनी त्याचा नुसता अभिमान नव्हे महाराज सार्थ अभिमान बाळगला. याचा धरीन अभिमान करीना पुले जतन. बळिया माझा पंढरीराव जो या देवाचाही देव. आणि आम्ही त्याचे दास आहोत, त्याचे पायिक आहोत, त्याचे भक्त आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी ये वास. आपण ज्या भगवंताचे पायिक आहोत, ज्या संप्रदायाचे पायिक आहोत त्याचा अभिमान आपण बाळगला पाहिजे. वारकऱ्यांचा अभिमान सामान्य नव्हे, ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून एक लक्षात घ्या, वारकरी संप्रदाय आणि वारकरी संप्रदायाचे सिद्धांत हे एवढे श्रेष्ठ आहेत की असे सिद्धांत इतरत्र पाहायला मिळत नाही. सकळांसी येथे आहे अधिकार, यातायाती धर्म नाही विश्वासा. ऐसा ज्याचा किंवा ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. वारकऱ्यांचे सिद्धांत आहेत प्रत्येकामध्ये देवाला पाहणे. आजही उपक्रमाची सांगता झाल्यानंतर भगवंताची प्रार्थना करीत असताना आपण अभंग म्हणतो, मागणे ते एक तुझं प्रती आहे. आणि शेवट तुका म्हणे आता उदार तू होई म्हटल्याबरोबर अवघा वारकरी संप्रदाय खाली वागतो आणि एकमेकांच्या चरणाला स्पर्श करतो. का? पंढरीच्या कोणा नाही अभिमान पाया पुढे जन एकमेका. प्रत्येकामध्ये आपण भगवंताला पाहतो. ज्ञानोबरांचा सोहळा घ्या, तुकोबरांचा सोहळा घ्या, सोहळ्यामध्ये चालताना सहज धक्का जरी लागला तरी आपण माऊली आणि दोन्ही हात जोडतो. भावना आपली ती आहे, कारण का आपण त्यांच्या सहवासामध्ये असतो. इतरत्र पहा बरं, चुकून जर एखाद्याला धक्का लागला, धक्का लावणाऱ्याला आपण धक्क्याला लावतो महाराज. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून हे संस्कार फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. म्हणून आपण त्या भगवंताचे, त्या संत महात्म्यांचे, त्या संप्रदायाचे अभिमान हे बाळगलेच पाहिजे आणि अगदी मोठ्या गर्वाने. मग असा तो कोण आहे जो या देवांचाही देव, तो माझा पंढरीनाथ आहे. आम्ही त्याचे दास आहोत. भक्तांकरिता धावून येणारी माऊली म्हटलं की विठू माऊली. ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण, माझे विठाई वाचोन, माझे विठाई वाचोन. ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण, माझे विठाई वाचोन.
कृपावंत कोण ऐसी कृपावंत कोण कृपावंत कोण अशी दुसरी कोण कृपावंत आहे का? नाही. म्हणून उपासना करीत असताना त्या भगवंताला आपल्या सेवेची जाणीव झाली पाहिजे. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवू सेवा. सेवा अशी करावी की त्या सेवेचं ऋण त्या भगवंतावर व्हावं. जगद्गुरु तुकोबरायांनी अशी सेवा केली महाराज. करंगळीवर गोवर्धन गिरी पर्वत उचलिला. एवढं सामर्थ्य भगवंताच्या ठाई, परंतु तुकोबरायांच्या सेवेच्या ऋणाने त्या ठिकाणी वाकले गेले भगवान परमात्मा. तुकोबरायांच्या सेवेच्या ऋणाचा भार सहन होईना अशी अधिकार सेवा त्या ठिकाणी संपन्न व्हावी. लोकांनी चांगलं म्हणावं याकरिता सेवा नसावी महाराज. लौकिका पुरती नवे माझी सेवा अनन्य केशवा दास तुझा. विठ्ठल लौकिक दृष्ट्या सेवा ही भगवंताला देखील मान्य होत नाही. उभ्या बाजारात कथा ही तो नावडे पंढरी नाथा. फक्त विठो तुझे माझे राजे पहा. जगद्गुरु तुकोबरांचा काय दृष्टिकोन होता. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. फक्त आस जगद्गुरु तुकोबरांनी ठेवली. दावी रूप मज गोपिकार मना ठेवू दे चरणावरी माता. या व्यतिरिक्त तुका माने काही न मागे आणि सर्व काळ
एवढीच अपेक्षा जगद्गुरु तुकोबरायांनी ठेवली महाराज. यातून तुकोबरायांचा एकविध भाव त्या ठिकाणी प्रगट होतो. मग त्याला जाणीव होती व्हावी आणि त्या आशयाने त्या दृष्टीने आपली उपासना असावी. मग तो एकविध भाव सर्व या प्रपंचामध्ये आल्याबरोबर भरकटले गेले, नाना विषयांमध्ये गुंतले गेले. संतांनी तुकोबरायांनी हे जाणलं. विषय ओढी बोलले जीव. आता विषयाने आसक्त झाले, विषयांना भुलले गेले. आता याची कोण कीव करणार? विषयाच्या अधीन झाल्यानंतर त्या भगवंताची प्राप्ती नाही. हो, विषयच नारायण व्हावा. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. म्हणून तुकोबरायांनी थोडा आपला अनुभव प्रगट केला की बाळा हो, राजा हो, मी देखील तुमच्यातलाच एक आहे. हे सर्व संतांचं मोठा दृष्टिकोन. संतांचा अधिकार एवढा मोठा आहे, एवढा श्रेष्ठ आहे की देवची रजचरणीची माती धावत चालती मागे मागे, किंवा जया पूजिले आदरे पांडुरंगे. संतांची पायवणी त्या ठिकाणी तो विश्वाचा नियंता घेतो, असा अगाध महिमा त्या ठिकाणी संतांचा आहे. ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. परंतु अधिकार एवढा मोठा असताना देखील त्यांनी आपला मोठेपणा कधीच दाखवला नाही. आता त्यांचे 2 अभंग पाठ करून आपण भाव खातो हा भाग निराळा नाही का. परंतु त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा द्वैत न ठेवता, कुठलाही भेद न ठेवता, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी, एक भूमिका मांडली. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. अगदी म्हणजे तुकोबरायांच्या कीर्तनामध्ये असं स्वतंत्र स्टेज सुद्धा नसायचं. महाराज विठ्ठल म्हणजे एक किंचितही भेद त्या ठिकाणी तुकोबरायांना अपेक्षित नव्हता. तुम्ही आम्ही खेळी मेळी. वास्तविक संतांचा अधिकार सामान्य नव्हे. दिसायला तुकोबराय सामान्य जरी असले तरी असामान्य असं व्यक्तिमत्व तुकोबरायांचं. परंतु मनुष्याच्या कल्याणाकरिता मनुष्याप्रमाणे त्या ठिकाणी तुकोबरायांनी लीला केली. नाही तर तुकोबराय तुका भासला मानवी वेशधारी. मनुष्य रूपाने जरी भासत असले परी हा लीला विग्रही निर्विकारी. स्वये श्री हरी व्यापकू सर्व जीवा. तुका तोची तो परब्रह्म ठेवा. परब्रह्म स्वरूपच तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. म्हणून रामेश्वरी नाही बर का, रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. असा अधिकार तुकोबरायांचा. परंतु मनुष्याच्या कल्याणाकरिता त्यांच्याप्रमाणे अरे मी पण तुमच्यातलाच एक आहे. तुमच्याप्रमाणे या प्रपंचामध्ये या संसारामध्ये मी देखील जन्माला आलो. परंतु आल्याबरोबर जे तुम्ही केलं ते मी केलं नाही. येवनी संसारी. तुम्ही या संसारामध्ये आल्यानंतर बरचसं काही करत बसलात. मी फक्त त्या हरीला जाणण्याकरिता प्रयास करू लागलो. मी तो एक जाणे हरी. त्या हरीला जाणण्याकरिता माझं जीवन मी व्यतीत केलं. आता मला सांगा, जे परब्रह्म स्वरूप आहेत ते पुन्हा हरीला जाणण्याचा का प्रयास करतील? तुका विठ्ठल सर्वांगी किंवा म्हणून भिन्न भेद नाही. देवा मायेक देही. निमित्त त्या प्रतिमा. मग पुन्हा हरीला जाणण्याची आवश्यकता काय? ज्यांची अवस्थाच अशी आहे की आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले, किंवा साठविला हरी जीही हृदय मंदिरी. ज्यांच्या हृदय मंदिरामध्ये तो हरी आहे, विराजमान आहे. हरीच्या स्वरूपाशी जे पूर्णतः एकरूप झालेले आहेत, पुन्हा त्या हरीला जाणण्याकरिता ते प्रयास करतील कशाकरिता? येतो कळवळा म्हणून. या आपल्याकरिता संतांनी ही केलेली लीला आहे. ही तुकोबरायांची एक लीला आहे. मग मी त्या हरीला जाणण्याकरिता प्रयास केला. तुम्ही मात्र त्या संसारामध्येच गुरफटलात. अपेक्षा केव्हाही कधीही कुठेही कशाही स्वरूपाने पूर्ण होत नसते. एखाद्याला किती जरी देऊ केलं
तरी तो थोडंसं गावाच्या बाहेर पडल्यावर आपलं काय ठरलं होतं तुम्ही? हा, म्हणजे मी उदाहरण देतोय, हा, कोणाचं उदाहरण देत नाही. विठ्ठल विठ्ठल तसं माने आपलं काही ठरलं नाही बरं का. कुठे माने? विठ्ठल विठ्ठल किती विषय प्राप्त व्हावे की जेणेकरून आपल्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होईल. नाहीच होत. हा, कोणत्याही विषयांमध्ये नाही, हा, कोणत्याही दानामध्ये नाही. एखाद्याला हा कनक दाने कांती निर्मळ म्हटलेलं आहे. कनक म्हणजे सोनं. सोनं दान केलं की कांती सुंदर होती. कोणाला गोरं व्हायचं असेल, हा, तर कीर्तन सुटल्याबरोबर आपापल्या अंगठ्या वगैरे चैनी इथं मला दान करा. हा, कनक दाने कांती निर्मळू. हा, परंतु किती दिल्यानंतर त्याला समाधान वाटेल. हा, तोळाभर दिलं तरी वाटतं की 1.25 तोळा दिला असतं जरा बरं झालं असतं, नाही का? हा, भूमिदाने राज्यपाळू. भूमिदान केल्याच्या नंतर हा राज ऐश्वर्य त्या ठिकाणी प्राप्त होतं. मग एखाद्याला 5 गुंठे जरी दिले, ते म्हणजे जरा अजून 1-2-4 गुंठे दिले असते तर प्लॅन आपला व्यवस्थित बसला असता. हा, परंतु 5च दिल्यामुळे आपला प्लॅन फसला. हा, समाधान त्या ठिकाणी नाही. कुठल्याही दानामध्ये त्या ठिकाणी समाधान नाही. समाधान फक्त अन्नदानामध्ये आहे बरं का. हा, म्हणून या सप्ताहाच्या अनुषंगाने ज्या ज्या परिवारांच्या या ठिकाणी अन्नदान स्वरूपी सेवा आहेत, हे खरोखर भाग्यवान आहेत बरं. हा, तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे. भुकेल्यासी द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून. द्रव्य देत असताना पात्र अपात्रतेचा विचार व्हावा. हा, आपण दिलेलं द्रव्य, हा, जर ज्याच्याकडे दिलाय तो त्या पात्रतेचा योग्यतेचा जर नसेल, हा, तर पुण्यकरिता घडे पाप अशी स्थिती निर्माण होती. म्हणून पहा, एखादा जेवायला बसला, हा, साधं जेवण जरी असलं, त्याला आग्रह केला, नाही एक चतकोर भाकरी घ्या. महाराज एक घास खाऊ शकत नाही. हा, आता काही जण जेवायला गेल्याच्या नंतर ज्याच्या घरी गेलेत जेवायला त्याचाच घास घेतात. हा भाग नाही राहिला, नाही का? हा, नाही का? आमच्याकडे अशी पद्धत तशी पद्धत, नाही का? ताटाला वगैरे तुझी पद्धत तिकडेच ठेव. हा, त्यामध्ये समाधान आहे. एक घास देखील त्या ठिकाणी घेऊ शकत नाही. हा, म्हणजे अन्नाचा प्रसादाचा, हा, एक घास सुद्धा जाऊ शकत नाही. त्यामध्ये संतुष्टता आहे, समाधान आहे. हा, जीव संतोषला जातो. म्हणून अन्नदानाला खूप महत्त्व आहे. हा, कुठलाही उपक्रम असावा त्यामध्ये अन्नदानाची जोड ही जरूर असावी. विठ्ठल मग समाधान कशातच नाही. हा, कुठल्या गोष्टी किती जरी प्राप्त झाल्या, हा, मग तुम्ही नाना विषयांच्या मागे लागले, हा, तरी संतुष्टता नाही. मी त्यालाच प्राप्त करण्याच्या दृष्टीने माझ्या जीवनाची वाटचाल केली. हा, मी तो एक जाणे हरी. हा, तुम्हाला एखाद्या विषयापासून सुख प्राप्त होईल, हा, परंतु ते प्राप्त होणारं सुख सुखाला कारक ठरेल का? ते प्राप्त होणारं सुख सुखप्रद आहे का? त्या सुखापासून समाधानाची प्राप्ती आहे का? याचाही विचार व्हावा. मी ज्या सुखाच्या प्राप्तीकरिता प्रयास करीत आहे ते सुख शाश्वत आहे. सुखरूप ऐसे तुझ्या कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका तू. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे
विठ्ठल बरवा बाबर कुमारे बाबर कुमारे दोहा विठ्ठल विठ्ठल सर्व सुखाचे आगर त्याच्या सानिध्यामध्ये त्याच्या सहवासामध्ये सर्व सुखाची प्राप्ती आहे. हा तो सुखरूप आहे. हा म्हणून मी इतर विषयांच्या पाठीमागे लागलो नाही. हा मी तो एक जाणे हरी. हा त्या हरीला जाणण्याकरिता अखंड त्या हरीचं नाम चिंतन करू लागलो. सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. समाधान केव्हा प्राप्त होतं? हा ज्यावेळी सर्व सुखाची अनुभूती येते तेव्हा. एकही प्रकारचं सुख जिथं उन राहत नाही. हा एखाद्याच्या सर्वच इच्छा अपेक्षा पूर्ण झाल्या, आता कुठली इच्छा राहिलीच नाही, तेव्हा तो समाधानी होतो. काही माणसं अगदी शेवटला जाईपर्यंत गेल्यानंतर देखील समाधानाने जात नाही. हा तुम्ही चेहरा एवढा पाडी नको, मी उदाहरण दिलं. जाईपर्यंत देखील त्या ठिकाणी समाधानाने जात नाही. समाधान कसं प्राप्त होईल? त्या भगवंताच्या सानिध्यामध्ये अहो त्याचं फक्त नुसतं चरण कमल जरी पाहिले, झाले समाधान पायी विसावले मन. त्या भगवंताच्या नुसतं चरणाकडे जरी पाहिलं तरी त्याच्या चरणी आपलं मन विसावलं जातं, स्थिर होतं. त्याच्यातली जी अनुभूती आहे पहा, ही अनुभूती प्रत्येकाला या कीर्तनाकरिता जेवढे भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत प्रत्येकाने ती अनुभूती घेतलेली आहे. फक्त त्या अनुभूतीशी आपण जागरूक राहिलो नाही, विश्वासाने राहिलो नाही. लॉकडाऊनचा त्या ठिकाणी कालावधी आणि जसं लॉकडाऊन संपलं मंदिरं उघडली गेली नाही का, जो तो रावळामध्ये बारीला लागला नाही का, मागच्याने पुढच्याच्या पाठीवर हात लावायचा. म्हणजे प्रेमानेच नाही का. आपले वारकरी गचलागचली करत नाही, धक्काबुक्की करत नाही नाही का, परंतु अपेक्षा असते की याने जरा लवकरच पुढे जावं नाही का. अंतकरणामध्ये उत्सुकता असते, कधी एकदा मी माझ्या पंढरीनाथाला पाहिलं, कधी माऊलींना पाहिलं, कधी तुकोबरायांना पाहिलं. पावला गणिक पावलं टाकता 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 मंडपातून गरुड खांबापर्यंत आला. त्या खांबाला कवटाळलं महाराज, 2 वर्ष तुझी भेट नाही नाही का. एक वेगळा स्पर्श त्या गरुड खांबातून आपल्याला जाणवला, एक वेगळी संवेदना जाणवली, शरीर रोमांचित झालं. अजून 4-5 पावलं पुढे टाकल्या तर नंतर जगद्गुरु तुकोबरायांच्या पादुकांवर त्या ठिकाणी मस्तक ठेवलं. तुकोबराया तुमची भेट झाली, तुमचं दर्शन माझ्या भाग्यात होतं, नशिबात होतं, म्हणून मी राहिलो. अजून 4 पावलं पुढे गेलं, त्या पंढरीनाथाचं स्वरूप पाहिल्याच्या नंतर महाराज खऱ्या अर्थाने जीवन धन्य झालं. ही अनुभूती प्रत्येकाला, फक्त झालेली प्राप्त झालेली अनुभूती आपल्याला टिकवता आली नाही, हा दोष आपला आहे. नाही तर ही अनुभूती प्रत्येकाला प्रत्येकाच्या जीवनात त्या काळामध्ये येऊन गेलेली आहे.
पायी विसावले मन. त्याच्या चरणी आपलं मन विसावल्यानंतर त्याच्या स्वरूपाशी आपण एकरूप झाल्यानंतरची जी अनुभूती आहे महाराज, त्या सुखापेक्षा आणि किंबहुना त्या सुखाची तुलना या जगातल्या कुठल्या सुखाशी होऊ शकत नाही. एकदा का त्याच्या चरणी मन विसावलं की कुठला क्षीण भाग त्या ठिकाणी राहतच नाही. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला शिन गेला, भाग गेला शिन गेला. आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, चे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला दीन गेला, भाग गेला दीन गेला, वर्ण देखलिया, तुमचे चरण देखलिया, भाग गेला दीन गेला, भाग गेला दीन गेला. अवघा झाला आनंद. हे फक्त त्याच्या चरण कमलाचं सामर्थ्य आहे. आता कोठे धावे मन, तुमचे चरण देखील या. आणि त्याची फलश्रुती आहे. भाग गेला शिन गेला, अवघा झाला आनंद. म्हणून मी तो एक जाणे हरी. त्या हरीला जाणण्याकरिता मी सदैव प्रयत्न केले. त्या हरीच्या नामाचा अखंड नाम घोष केला. त्या संयोगाने मी ती अनुभूती घेत आहे. आनंद निर्भर डुलत सो. या प्रपंचामध्ये मी जो आनंदाने निर्भय होऊन विहार करतो त्याचं कारण एक आहे. मी सदैव त्या हरीला जळतो, त्या हरीला अंतकरणामध्ये साठवतो. त्या हरीचं भजन केलं की कुठल्याही प्रकारची मलिनता त्या ठिकाणी अंतकरणामध्ये राहत नाही. आणि जोपर्यंत अंतकरणामध्ये मलिनता आहे, नाना प्रकारच्या विकारांनी अगदी थैमान घातलेलं आहे, असं अपवित्र ठिकाणी तो भगवान परमात्मा कधीही वास्तव्य करीत नाही. बरीचशी मंडळी कीर्तनात असतात परंतु कीर्तनात नसतात. मग जी कीर्तनात असून कीर्तनात नसतात, देव त्यांना पाहतो बरं का. तुम्ही असं समजू नका की फक्त आता कीर्तनी मंडपामध्ये आपणच विराजमान आहोत. तेथे असे देव वा. त्यामुळं कोण कीर्तनात गप्पा मारतो, कोण कुणाला काय खाना कुणा करतो, सर्व काही देव पाहत असतो. कीर्तना माझी देव उभा. कीर्तनाचा अधिकार सामान्य नव्हे. कीर्तनाचा अंग होय अंग हरी रूप. कीर्तनाचं सामर्थ्य एवढं आहे की कीर्तनाच्या संयोगाने आपण हरीशी एकरूप होतो. फार काळ लोटलेला नाही, फक्त एवढीच झाली महाराज. याच कीर्तनाच्या संयोगाने जगद्गुरु तुकोबरेंनी काया ब्रह्म केली. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. भाग्य
भूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी भाग्य तरी ऋणी देवायसा असा महिमा त्या कीर्तनाचा आहे. असो मग मी तो एक जाणे हरी नाना विषयांच्या ठिकाणी जीव भरकटला गेला. मी भरकटलो गेलो नाही. त्या भगवंताचं नामचिंतन सदैव अखंड निरंतर करू लागलो. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी पांडुरंग तुकोबराय म्हणतात. अहो त्या भगवंताला जाणं त्याचं नामचिंतन करणं हा आमचा धंदाच आहे. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. आता एखाद्या कीर्तनकाराला म्हणावं महाराज कसा चाललाय तुमचा धंदा त्याच्या तळपायची आग मस्तकात जाईल. परंतु तुकोबऱ्यांचा अभिमान पहा. तुकोबराय म्हणतात त्या धंद्या व्यतिरिक्त आम्ही दुसरा धंदा केलाच नाही. माणसं या धंद्यात येऊन वेगवेगळे धंदे मांडतात तो भाग वेगळा. तो सांगण्याचा आपला धंदा नाही हा एक खरं आहे. तुकोबराय म्हणतात नेने आणि काही धंदा या व्यतिरिक्त इतर मी धंदा जाणलाच नाही. फक्त त्या हरीला जाणली. भगवंताच्या नामचिंतनामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जळतील पापे जन्मांतरीचे जन्मोजन्मीचं पातक जरी आपल्या माथी असलं तरी त्याचं जळून भस्म होतं. एवढं सामर्थ्य त्या ठिकाणी भगवंताच्या नामामध्ये आहे. भगवंताच्या नामाच्याच आधारे सर्व चित्ताची अंतकरणाची मनाची शुद्धता होऊन त्या पवित्र येवनी गोपाळ राहे तेथे तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. अंतकरणामध्ये तो भगवान परमात्मा प्रविष्ट होतो आणि आपण त्या हरीच्या जवळ जातो. नवे नवे हरी स्वरूप होऊन जातो. फक्त तेवढा एकविध भाव असणं अत्यंत आवश्यक आहे. सदैव अखंड नित्य निरंतर एक क्षण देखील त्या ठिकाणी आपला वाया गेला नाही पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे. क्षणोक्षणी हाची करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा विचार क्षणोक्षणी हाची करावा विचार करावा विचार तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू तरावया पार भव सिंधू. प्रत्येक क्षणाला त्या ठिकाणी विचार होणं आवश्यक आहे. आता तुम्ही म्हणसाल महाराज देवाचं नाव आम्ही काय घेत नाही का? उगा का आम्हाला नावं ठेवता? मी नावं ठेवत नाही. अहो आम्हाला कामं असतात मान्य आहे. आम्ही काही बिनकामाचे नाहीत. परंतु नाना प्रकारे कारण देऊन आपण त्या भगवंताच्या नाम साधनेपासून दूर जात आहोत. हे लक्षात घ्या. काम करीत असताना उपासना बाजूला ठेवण्याची गरजच नाही. जपतप अनुष्ठान व्यर्थ कासया करणे तीर्थव्रत ये मने मन लगे दैवता धरणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान न लगे वाराणसी मरणे केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे. जे जे कर्म करसाल जे जे कार्य करसाल ते करीत असताना त्या कार्याला कर्माला त्या भगवंताच्या नामाची जोड द्या. कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम
सुख होईल दुःखाचे. अगदी तुम्ही पण बरं का, हा लावायचं असलं की पांडुरंग हरी पांडुरंग हरी, हा चुकीचं जरी लावायचं असलं तरी बरोबरच लागणार. हा त्या भगवंताच्या नामाचं सामर्थ्य आहे महाराज. एक लक्षात घ्या, अखंड हरिनाम सप्ताह उत्सव सोहळा, हा याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सेवा आल्या. हा फक्त कीर्तनकारांची सेवा नव्हे, टाळकऱ्यांची सेवा असेल, मृदुंग वादकांची असेल, हां त्यानंतर या ठिकाणी झालम टाकणे, सतरंजी टाकणे, अन्नदानादी सेवा असतील, मंडप सेवा असेल, साऊंड सिस्टीम सेवा असतील, ह्या सगळ्या सेवा प्राप्त होण्याकरिता देखील पूर्व पुण्याही लागती. एवढं सगळं उभारल्यावर येणारे जे भाविक वर्ग आहेत हे फक्त प्रसादाकरिताच आलेत का? नाही, ते आलेत हे पण खरं आहे, तो भाग नाही. हां परंतु त्यांचं पुण्य आहे म्हणून त्यांचं पुण्य त्यांना खेचून या ठिकाणी घेऊन आलेलं आहे. हां भगवंताचं नाम सहज मुखात येत नाही. हां जरी सोपे आहे सर्वहुनी म्हटलं तरीही हां जे शहाणी आहेत तेच घेतात. मग इथं आलेली शहाणी आहेत असं समजायला काय हरकत नाही. हां प्रमाण तुकोबरायांचं शहाणा तो धनी घेतो येते. तुमच्या ठिकाणी पुण्य आहे, हां फक्त ह्याच जन्माचं नव्हे, हां जन्मोजन्मीचं. बहुत सुकृताची जोडी, सुकृत म्हणजे पुण्य, बहुत म्हणजे अनेक जन्मोजन्मीचं पुण्य आहे. म्हणून आज तुम्ही माझ्या कीर्तनाला आलात बरं का. विठ्ठल विठ्ठल विठ्ठलाचं नाम असं सहज कोणाच्या मुखात येत नाही. त्याकरिता प्रारब्ध असावं लागतं, पुण्य असावं लागतं. मग तुकोबरे म्हणतात प्रत्येक कार्याला भगवंताच्या नामाची जोड द्या. एखादी माऊली जर भाकरी करायला बसली तर भाकरी करीत असताना सुद्धा विठ्ठल 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 तो धाबधाब धाबधाब आवाज आलाच नाही पाहिजे. म्हणजे तुमचा नव्हे बरं का, भाकरीचा म्हणतोय. भाकरी करता करता विठ्ठलाचा नाम ध्वनीच घुमला पाहिजे. मग पहा महाराज, ती भाकरी नव्हे त्या भाकरीला प्रसादाचं स्वरूप प्राप्त होतं. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले, ही अनुभूती त्या ठिकाणी येते. आता भाकरी राहिल्या कुठं महाराज, सगळ्या रोट्यान फुलक्यान हे सगळं आले. लोक भाकरी खाण्याकरिता घाट वरती चढून येतात. भाकरी मिळाना अशी अवस्था झाली. असो, आज दुपारीच एक बातमी ऐकली मी. कोणीतरी भाकरी फिरवली. विठ्ठल विठ्ठल मग प्रत्येक कार्यामध्ये त्या भगवंताची जोड द्या. त्या व्यतिरिक्त काहीच करू नका. इतर जरी कार्य साधत असाल आणि त्या कार्याला भगवंताच्या नामाची जर जोड दिली तर तुमचं नाम हे अखंड राहील. सदा नाम घोष या न्यायाने या प्रमाणे आणि हे जपा. तुकोबराय म्हणतात त्या व्यतिरिक्त मी काहीच केलं नाही. नेने आणि काही धंदा तो धंदाच मानला. नित्य ध्यात से गोविंदा गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद गोविंद त्यामनी बैसला से गोविंद त्यामनी बैसला से गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद त्यामनी बैसला से गोविंद त्यामनी बैसला गोविंद आसनी गोविंद शयनी 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 गोविंद त्यामनी बैसला से गोविंद त्यामनी बैसला से गोविंद त्यामनी बैसला से मनी बैसला से गोविंद आसनी गोविंद शयनी गोविंद आसनी गोविंद
जय गोविंद गोविंद जय गोविंद गोविंद आसनी गोविंद शयनी तेव्हा कुठे गोविंद त्या म्हणी बैसल असे. मग जगद्गुरु तुकोबरे म्हणतात या न्यायाने ती नाम आराधना असावी. मग ज्या वेळेस या पद्धतीने आपण त्याची उपासना सुरू करू, मोठ्या एकविध भावाने, मोठ्या निश्चयाने, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ, मग कुठलेही विकार त्या ठिकाणी निर्माण होत नाही. विकारांवर अंकुश निर्माण त्या ठिकाणी आपल्याला करता येतो. तुकोबरे म्हणतात त्या विकाराला अंकित करण्याचं सोडा, त्या विकाराला सामोरं जाण्याची देखील गरज नाही. विकार जरी उत्पन्न झाले तरी ते जेवढे काही विकार आहे, षडादी विकार, त्यांनाच परब्रह्म स्वरूप समजा, पांडुरंग स्वरूप समजा. काम क्रोध लोभ स्वार्थ अवघा माझा पंढरीनाथ, त्या विकारांनाच परब्रह्म स्वरूप समजा. काही विकार चाल करत नाही. पहा तुकोबरांच्या चरित्राचा हाच दाखला आहे. तुकोबरांच्या ठिकाणी कामही नाही, काम नाही झालो पायी रिकामा. तुकोबरांचं चरित्र हनन करण्याकरिता काही दांभिकांनी भंडाऱ्या डोंगरावर तुकोबरांकडे विषेला पाठवलं. एका प्रमाणामध्ये तिचा उद्धार केला महाराज. जाईव तू माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नहो. हा अधिकार जगद्गुरु तुकोबरांचा. काम नाही, क्रोध नाही. तुकोबरांच्या जीवनचरित्रातील अनेक दाखले आहेत, परंतु आपल्याकडे तेवढा वेळ राहिलेला नाही. 10:30 पर्यंत आपण आरती करूया. आणि त्या ठिकाणी क्रोधही नाही. मंबाजी बोंनी तुकोबरांना काठ्याने झोडपून काढलं. एक ब्र शब्द देखील तुकोबरांनी मंबाजी बोंच्या विरोधात काढला नाही. म्हणजे तुकोबरां घाबरत होते असं नाही महाराज. नाही बिड भार तुका म्हणे सान थोर, तुका म्हणे सत्ता अवघी आमुचीच आता. हा अधिकार जगद्गुरु तुकोबरांचा होता. परंतु नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. काम क्रोध देखील पंढरीनाथ स्वरूप तुकोबरांनी केलेले. काम नाही, क्रोध नाही, लोभाचा तर प्रश्नच नाही. आम्ही तरी आज झालो टाकोनी उदास. सामर्थ्य तुकोबरांचं कमी नव्हतं. सोन्याचे पर्वत करविती पाषाण अवघे रानो रान कल्पतरू. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. काय त्रिभुवनी बळ अंगी आमुच्या सकळ. हे सामर्थ्य जगद्गुरु तुकोबरांचं होतं. शिवाजी राजांनी नजराना पाठवला. तुकोबरांनी स्पष्ट तो नजराना नाकारला महाराज. सोने नाणी आम्हा मृतिके समान. ही तुकोबरांची परमार्थिक भूमिका होती आणि त्या भूमिकेवर तुकोबराय ठाम होते. आत्ता एखाद्याला नजराना पाठवण्यात यावा. नजराना घेऊन आलेल्याला सुद्धा ठेवून घेईल महाराज. तुकोबराय ते तुकोबराय. तुकोबरायांची उंची आपल्याला समजायची नाही. एवढी जगद्गुरु तुकोबरायांची उंची. अनुरणी या थुकडा तुका आकाशा एवढा. सूर्याची परी तुका लोकी क्रीडा करी. 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 सूर्योदय झाल्याबरोबर या विश्वातला अंधकार नष्ट होतो, तद्वत त्याप्रमाणे तुकोबरांचं कार्य होतं. मग लोक तुकोबरांच्या अंतकरणामध्ये कसा, स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवणारे तुकोबराय. ही वृत्ती जगद्गुरु तुकोबरांची. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीचा विदेही भोगू दशा. किंवा आठव नाठव गेले भाव भाव झाला स्वयंविव पांडुरंग. मग काम नाही, क्रोध नाही, लोभ नाही, स्वार्थही नाही. जे जे येतील. तुकोबरांनी स्वतःकडे काही ठेवलंच नाही महाराज. अगदी किराणा सकट तुकोबरांचा व्यवसाय होता. तुकोबरांनी मिरच्याचा व्यवसाय केला, मिठाचा केला, तेलाचा केला, सावकारकी केली. तुकोबरांचे शिष्य होते शिवबा कासार. ते तुकोबरांच्या बरोबरीने व्यवसाय करायचे सोबत. जशी पार्टनरशिप असते ना,
हां, फक्त यांची पार्टनरशिप नसायची, सोबत व्यवसायाकरिता जायचे गावोगावी त्या ठिकाणी. हां, मग दिवसभर व्यापार करावा आणि सायंकाळी त्या ठिकाणी कीर्तनाची सेवा करावी. शिवबा कासार महाराज तुकोबरांचा शिष्य सामान्य नव्हता. त्या काळी शिवबा कासाराकडे 1,500 बैल होती आणि बैलावर पोती वाहून तो व्यवसाय केला जायचा. मग 1,500 बैल जर शिष्याकडे असेल तर गुरुकडे किती असेल? उगाच जगद्गुरु कुणालाही संबोधलं जात नाही. तीही त्रिभुवनी आम्ही वैभवाची, हे सामर्थ्य तुकोबा. म्हणून संतांना समजा उगा कोणी उठावा आणि घरी मोडकिया बाजा आणि काय. अरे त्यांच्या कीर्तनावर, त्यांच्या अभंगावर तू 4 चाकी गाडीतून फिरायला लागलाय, एवढी श्रीमंत तुझी निर्माण झाली, मग त्यांची कमी लेखतो कसा? एवढी तरी लाज असावी की नाही? असो, बऱ्याचशा मंडळींना बोलता बोलता भान राहत नाही. त्या ठिकाणी कामही नाही, क्रोधही नाही, लोभही नाही आणि स्वार्थ नाही. अवघा माझा पंढरीनाथ तुकोबराय प्रत्येकांमध्ये प्रत्येकांमध्ये भगवंताला पाहत, विठ्ठलाला पाहत, ही अवस्था होती. त्या रंगामध्ये तुकोबराय रंगून जात. म्हणून आदर्श संतांचा घ्यावा, आदर्श उराशी बाळगावा, संत महात्म्यांचा, संत वाङ्मयाचा, आणि त्यानुसार आपल्या जीवनाची वाटचाल करावी. येवनी संसारी मी तो एक जाणे हरी विठोबा हा संसारामध्ये आसक्ती न ठेवता संसारामध्ये राहून भगवंताच्या चरणी आसक्ती ठेवा तर जन्माचं त्या ठिकाणी सार्थक आहे. वर्म जाना तुका म्हणे एक धनी. या विश्वामध्ये एकमेव धनी, धनी म्हणजे मालक. तो एकमेव तो आणि फक्त तोच आहे. पूर्वी मालकांना धनी म्हटलं जायचं नाही का? आता नावाने हाका मारतात, ज्याचा त्याचा भाग आहे तो भाग निराळा नाही का? परंतु त्या धन्याला जाना, त्याच्या मागचं वर्म जाना, आपल्याला तारून नेणारा तो आहे, आपल्यावर कृपा करणारा तो आहे. अरे तुची माझा आता माय बाप पंढरीनाथा. तुकोबराय म्हणतात आमच्यासाठी तूच आता आमचा मायबाप आहे. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल बहिणी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता. तुका म्हणे आता नाही दुसरे, तुका म्हणे तुझ विरहित, तुका म्हणे तुझ विरहित, तुका म्हणे तुका म्हणे तुझ विरहित, तुका म्हणे तुझ विरहित, तुका म्हणे तुझ विरहित, तुका म्हणे तुझ विरहित. कोण करीला माझे हित, कोण करीला माझे हित, ऐका ऐका नारायणा, ऐका ऐका नारायणा. माझे गीत कोण करीला माझे गीत, ऐका ऐका नारायणा, ऐका ऐका नारायणा. तुका म्हणे तुझ विरहिता, तुका म्हणे तुझ विरहिता, तुका म्हणे तुझ विरहिता, तुका म्हणे तुझ विरहिता, तुका म्हणे तुझ विरहित. कोण करील माझे हित, कोण करील माझे हित, तुझ विरहित, कोण करील माझे हित. ऐका ऐका नारायणा, ऐका ऐका नारायणा. तुका म्हणे तुझ विरहित, कोण करील माझे गीत, कोण करील, कोण करील माझे हित. ऐका ऐका नारायणा,
कोण करीला माझे हित, आमचं हित करणारा फक्त तू आणि तूच आहे. एवढा एकवीत भाव असावा. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, किंवा काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुकोबरांचा एकवीत भाव. महाराज जेवढे काही भगवंताने अवतार केले तुका त्याचे बरोबर, त्यांच्या भगवंताच्या बरोबर राहून करीती नामाचे चिंतन, घडी कानोबाचे ध्यान. एवढा एकवीत भाव जगद्गुरु तुकोबरांचा होता. तो एकवीत भाव कुठेतरी आपल्या अंतकरणामध्ये असावा. लौकिक दृष्ट्या सेवा करू नये, उपासना करू नये, अंतकरणपूर्वक त्या भगवंताला शरण जावं. आपली उपासना त्या ठिकाणी भगवंताला समजली पाहिजे, संत महात्म्यांच्या ध्यानी आली पाहिजे. या निष्ठेने त्या आशयाने करा. इतरांनी कौतुक करावं म्हणून तुळशीला पाणी घालू नका. अशा तुळशी कधीच जगल्या जात नाही. म्हणजे मी तुळशी म्हणजे तुळशीच म्हणतो बरं का. तुम्ही कुठेही कुठलाही संदर्भ लावू नका. रोज गोपीचंदन धारण करा, नाही का. कुंकू हे महिलांनी धारण करायचं असतं. म्हणजे तुमच्याकडे पाहिलं म्हणजे तसं नाही बरं का. आणि अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का. आपल्या स्वामींना जी भूषणं प्रिय आहेत, जी आभूषणं प्रिय आहेत, ज्या वस्तू प्रिय आहेत त्या आपण धारण कराव्यात. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैसीच प्रीती करी भोळ्या भाविका, नामा पद पंकज पादुका श्री मस्तकी वंदित असे. रोज बुक्का धारण करावा. उर्ध्व पुंड्र भाळ गोपीचंदन धारण करावा, मुद्रा धारण करावा, पवित्र तुळशीची माळ धारण करावी. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या मंत्राचा अखंड जप व्हावा. नित्य तुळशीला पाणी घालावं. नित्यनेम हा नित्यानेच करायचा असतो, एक दिवस नव्हे फक्त. रोज नित्यनेम नामित्तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी म्हटलेलं आहे. ही संहिता पूर्णतः आपला शेवट होईपर्यंत आपण केलीच पाहिजे. शेवटी बरोबर हेच जाणार आहे. दुसरं काहीही नाही. देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. म्हणून वर्म जाना आपुलिया हिता जो असे जागता. मग त्या ठिकाणी त्या नित्यनेमाने मग गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, त्याचं अखंड पारायण करा, नित्यनेम करा. त्याच्यानंतर काकडा करा, हरिपाठ करा. आपल्यामध्ये जे जे उत्सव आहेत त्या उत्सवामध्ये तन मन धनाने त्या ठिकाणी समाविष्ट व्हा. एक वारकरी आचारसंहितेने आपण आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे. असंच एक वारकरी घरानं आमचे साळुंके महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. यांच्या वडिलांनी खूप परिश्रमातून त्या ठिकाणी एक परमार्थिक वाटचाल की जेणेकरून सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित येऊन सेवेचा लाभ घडावा. आमच्या जगद्गुरु तुकोबरांच्या पालखी सोहळ्यातील वैभव संपन्न, ऐश्वर्य संपन्न अशी स्वरूपाची दिंडी आहे बरं का यांची. आणि निष्ठेने म्हणजे काही दिंड्या अशा आहेत, टाळ्या वाजवू नका. कीर्तनात टाळ्या वाजवायच्या नसतात, कीर्तनात टाळी वाजवायची असते. टाळ्या वाजवणं आणि टाळी वाजवणं याच्यामध्ये फरक आहे. ज्या वेळेस भजन घेतलं जाईल तेव्हा टाळी वाजवायची. असो. वैभवाने ऐश्वर्याने चालणार का, म्हणजे त्यांच्याकडे भिसी जास्त आहे म्हणून असं नाही म्हणत मी. भिसी जेमतेम आहे, परंतु नेमाने नित्य नेमाचं जे भजन आहे ते त्यांच्या दिंडीमध्ये होतं. नाही तर बऱ्याचशा आता आम्ही ज्यावेळेस दिंड्या नंबरला लावण्याकरिता मागे जातो, दुपारी 12 जरी वाजले तरी उठा पांडुरंगा प्रभा. अरे तुझा काकडा होईपर्यंत तो झोपायला काय. 12 जरी वाजले तरी नाही म्हटलं आम्ही आत्ताच नंबरला लागतो. मग सकाळपासून काय केलं. नंबरला जर उशारा लागत असेल, वेळ होत असेल तर आपला काकडा उरकून घ्यावं आणि एकदा नंबरला लागायची वेळ आली की तिथून पुढे जे नित्य नियमाचं भजन आहे ते प्रारंभ करावं. काही कळत नाही, फक्त लोकांनी दिंड्या काढल्यात, आमच्या डोक्याला शेण करून ठेवला. एका दिंड्याच्या 2 दिंड्या, जो चालक आहे तोच मालक होतो. असो. तर अशा वैभवाने चालणारी मंडळी त्या दिंडीमध्ये चालव, म्हणजे फक्त भजनाकरिता चालव. ज्यांना व्यवस्था पाहिजे त्यांनी त्यांच्याकडे जाऊ पण नका. म्हणजे त्यांच्याकडे व्यवस्था नसते असं नाही. अगदी सकाळची न्याहारी, दुपारचं भोजन, सायंकाळचं भोजन, परंतु ज्याला नियमातच सोहळ्यात चालायचं त्यांनी त्या दिंडीत जावं. असं वैभवशाली त्यांची दिंडीची सेवा आहे. वडिलांच्या पाठीमागे त्यांनी ती सेवा चालवलेली आहे, परंतु पुन्हा त्यांचे चिरंजीव आहेत
असे. आणि या भागातल्याही अनेक दिंड्या जगद्गुरू तुकोबारांच्या सोहळ्यामध्ये तेवढ्याच वैभवाने चालतात. सगळ्यांची नावं घेत नाही, सगळ्यांची नावं घेण्याकरिता मी इथं उभारलेलो नाही. सगळ्यांची नावं घेतली की मलाही कोणतरी नाव ठेवणारं आहे. हां असे. त्यामुळं असो तर या दृष्टीने त्यांची ती सेवा आहे. अशा सर्व ज्ञानी गुणीजनांच्या मध्ये आजच्या या सेवेचा योग जो प्राप्त झालेला आहे तो समर्थ सत्पुरुष साधूवर्य वाग्देव भगवान यांच्या 89व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त जगद्गुरू तुकोबारांचं त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्याचं देखील हे वर्ष आहे. आणि असा दुग्ध शर्करा योग या ठिकाणी आलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांचं जे प्रमुख आकर्षण असून ही आमची पुढली पिढी आहे बघा. मी अगदी बारकाईने माझे कान यांच्याकडे होते. हा आपला भावी वारकरी आपली पुढील पिढी आहे. माझं बारीक लक्ष होतं यातील एकाही लेकराचा टाळ चुकला नाही. काही अजून तालाव येईना नाही का. परंतु या आमच्या वारकरी लेकरांचा एक देखील ताल चुकला नाही. जे यांचे मार्गदर्शक असतील गुरुवर्य असतील मनपूर्वक त्यांचं कौतुक आणि धन्यवाद की असे तालबद्ध आणि भजनाची जाण असणारी सुशिक्षित लेकरं त्या ठिकाणी घडवली जात आहे. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक. भाग्यवान आहात या सोहळ्यामध्ये समाविष्ट होतात. कुठंतरी एक परमार्थिक बाब आपल्या जीवनामध्ये असावी की जेणेकरून आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी सार्थक होईल. मग वर्म जाणावं तुका म्हणे एक धनी विठ्ठल मी सेवक. तो धनी आहे, तो मालक आहे, आपण मात्र त्या ठिकाणी पायिक आहोत. ही नम्रतापूर्वक भूमिका त्या ठिकाणी असावी. सर्वस्व त्याच्या चरणी अगदी घालून या भार राहिलो निश्चिंती. या न्यायाने सर्व भार त्याच्यावर टाकावा. एकदा त्याच्यावर भार टाकला की तो आपलं पडेल ती कामं करतो. भाविकाचे काज अंगे देव करी किंवा साधा वया भक्ती काज नाही लाज धरित. असा तो भगवान परमात्मा आहे. तो पुन्हा त्याच्याकडे बोट करण्याची जागा ठेवत नाही. म्हणून संपूर्ण जीवन हे भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी समर्पित करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी. अशा आशयाची सेवा असावी, अशी उपासना असावी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
सर्वांनी बोला वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. टाळकरी खाली बसा. नित्य ध्यास से गोविंदा ने आगे